सन्माननीय अध्यक्ष, या क्षेत्रातील एक तज्ञ विद्याधर अनास्कर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सुहास पटवर्धन, ठाणे फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, व्यासपीठावर उपस्थित हाऊसिंग सेक्टर मधील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांचे, अपार्टमेंटचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काही क्षणात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांचं गृहनिर्माण सहकारी संस्थांना मार्गदर्शन, स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात सरकारची भूमिका आणि आपल्या हाऊसिंग सेक्टरमध्ये असणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचं पाठबळ या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे आज प्रामुख्यानं मी सेल्फ डेव्हलपमेंट या विषयावर त्या ठिकाणी आपल्या समोर बोलणार आहे. कारण जे आपले प्रश्न आहेत, ज्या आपल्या अडचणी आहेत, ते त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निवेदन, प्रश्नांचं निवेदन या ठिकाणी देवेंद्रजींना दिलं जाईल, त्यात ते लक्ष घालतील. परंतु मुंबईमध्ये जे आम्ही गृहनिर्माण सहकारी संस्थांनी स्वतःचं डेव्हलपमेंट स्वतः करा, त्यासाठी मुंबईची असणारी शिखर बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फायनान्स केलं, मॉडेल डेव्हलप केलं आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईमध्ये 15 इमारती सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या घराच्या दुप्पट तिप्पट त्या ठिकाणी जागा मिळाली. म्हणजे नंदादीप सोसायटी जी गोरेगावला त्या ठिकाणी पार्ल्याला आहे, ते 360 स्क्वेअर फीटातनं 1400 स्क्वेअर फीटात गेले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या 8-10 दिवसापूर्वी चारकोप कांदिवलीला चावी वाटप केलं. तो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस 400च्या जागेतनं त्या ठिकाणी 1100 स्क्वेअर फीटात गेला. ही स्वयं पुनर्विकासाची ताकद आहे. परंतु हे मुंबईचं लोन आता महाराष्ट्रभर पसरतंय आणि म्हणून पटवर्धन साहेबांनी सांगितलं आम्ही तसा प्रयोग या ठिकाणी पुण्यात करणार आहोत आणि म्हणून आज आवर्जून या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मानस आहे की बिल्डर शिवाय या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि याकरता ज्या ज्या सवलती, जे पाठबळ शासनाचं लागेल ते देण्याची मानसिकता माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. मला बाईट करा झालं, मला प्रॉब्लेम आहे. ऐक ना, ऑडिओ ना तू चालू हे रिसिव्हर बघ आता पहिले. हे घाई करत होतो काय वेळेवर. जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करूया. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या स्वयं पुनर्विकासाला राजाश्रय दिला. आम्ही गोरेगावला अशाच पद्धतीने एक कार्यक्रम घेतला, परिषद घेतली आणि स्वयं पुनर्विकासा संदर्भात काही मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या. ज्या 20 मागण्या होत्या
आणि मी माझ्या राजकीय जीवनात आधी कधीच पाहिलं नाही की 20 मागण्या दिल्यानंतर 18 शासकीय निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या हाऊसिंग सेक्टरसाठी त्या ठिकाणी केले. आणि त्याच्यामुळे एक गती आज मुंबईला स्वयं पुनर्विकासाची मिळते. साहेब, मी सकाळी पनवेलला त्या ठिकाणी प्रशांत ठाकूरांचा कार्यक्रम होता. जवळपास 1200 सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी होते. तिथेही सिडकोच्या इमारती आहेत, इतर सोसायटी आहेत, त्यांना स्वयं पुनर्विकास करायचा आहे. आज साहेब पुणेकरांचे, महापालिका आणि इथले काही वेगळे प्रश्न आहेत ते आपल्या समोर मांडणार आहेत, निवेदन देणार आहेत. माझी आपल्याला या निमित्तानं हाऊसिंग सेक्टरच्या वतीनं साहेब विनंती राहणार आहे की आपण घेतलेल्या काही निर्णयांपैकी 3-4 निर्णय त्याची अंमलबजावणी झालेली आपण तातडीनं आदेशित करून ते निर्णय पारित त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि आज साहेबांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पहिलं साहेबांना वाटायचं मी स्वयं पुनर्विकासाचं काहीतरी करतोय, मला आशीर्वाद देत होते, पाठबळ देत होते. आणि चारकोपला श्वेतांबराचा फ्लॅट ज्या दिवशी साहेबांनी पाहिला, 400च्या जागेतनं 1100 स्क्वेअर फीटात गेले. साहेबांनी संपूर्ण घर पाहिलं आणि त्यांनी स्वयं पुनर्विकासाला आणखी ताकद देण्याचा निर्णय त्या ठिकाणी साहेबांनी केला. आणि मी तपशीलवार आपल्याशी आता बोलणार नाही, कारण त्या कार्यक्रमामध्ये दरेकर समिती म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली साहेबांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत, स्वयं पुनर्विकास करण्यासाठी आज नेमक्या अडचणी काय आहेत ते समजून घ्या. हाऊसिंग सेक्टर मध्ये काम करणारे वेगवेगळे फेडरेशन आहेत, आपण कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तज्ञ आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊन आपण शासनाला समितीचा अहवाल सादर करा. शासन जेव्हा हाऊसिंगचं धोरण बनवणार आहे त्यावेळेला स्वयं पुनर्विकासाला महत्व आणि महत्वाचं स्थान माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी आपल्यासाठी
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.